नमस्कार मंडळी, मी दीपाली गवई. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हाला मी आज सांगणार आहे की व्हिडिओ मी कसे बनवते. जेवणाची म्हणा, जे तुमच्यामध्ये टॅलेंट आहे ते तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. पण घाबरायची काहीच गरज नाही. एकदा सवय झाली तर सगळं हळूहळू आपोआप आपल्याला सगळं येते. टेन्शन नाही. फक्त कसं आहे, तुम्ही बोलायला शिका. परफेक्ट बोलता आलं तर ते समोरच जाणार, पाठीमागे राहणार नाही. फक्त बोलण्याहून तुम्ही कसं बोलता, कसे व्हिडिओ काढता. आणि शक्यतो आता सगळ्याच गृहिणीजवळ 90% बायकांना हे करा वाटते, पण कोणाला सपोर्ट नसतोय. ते पण प्रॉब्लेम आहे. मेन सपोर्ट पाहिजे. घरच्यांचा झालं, मिस्टरांचा झालं, सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. कोणाला आवडत नाही, कोणाला येत आहे पण घरचे नको बोलते, तो प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं कसं करायचं ना, आणि सपोर्ट असल्यावर तर काही टेन्शन नाही, आपण आपलं करू शकतो. खास करून मिस्टरांचा सपोर्ट पाहिजे. मिस्टर जर हा बोलले तर काय आपण बनवू शकतो. ते सुरुवातीला स्टँडची पण गरज नाही. तुम्ही 0 रुपयामध्ये तुमचं चॅनल चालू करू शकता. आणि जेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा मी माझ्याजवळ हे पण नव्हतं, स्टँड पण नव्हतं. मी 7-8 महिने हातामध्ये मोबाईल पकडून मी रेकॉर्डिंग काढलेल्या शूटिंग याच्या रेसिपीच्या. माझ्याकडे स्टँड नव्हतं. नंतर हळूहळू तुम्ही स्टँड घेऊ शकता. मी स्वतःजवळ नव्हतं, माझ्या 8 महिने तर नव्हतं स्टँड माझ्याकडे. नंतर मग मी स्टँड घेतलं आणि नंतर मी चालू केलं. आणि मला आहे ना, माझा मुलगा थोडा मदत करत होता. एडिटिंग म्हणा, सुरुवातीला मला पण येत नव्हतं तर काय करायचं, तो शिकायचा अगोदर, नंतर मला शिकवायचा. मला एडिटिंगसुद्धा येत नव्हती. सुरुवातीला तोच एडिटिंग करायचा. आणि बोलायला मी बोलायची. असं एवढं नव्हतं, थोडं बोलाय की लगेच कट करायची, हे झालं की लगेच कट करायची. मला पण असं परफेक्ट जमत नव्हतं बोलायला. तर मग त्याने मला भरपूर अशी मदत केली माझ्या मुलाने, की कसं बोलायचं, कसं नाही. आणि मी दुसऱ्याचे व्हिडिओ बघून बोलायची की हे कसं बोलतात. आणि खास करून मधुरा रेसिपीचे ते बघून मी माझं चॅनल चालू केलं होतं. म्हटलं ते जसं बोलतात ना तसंच आपण पण बोलून बघावं. तर मी काय करायचं, असंच घरामध्ये एकटी मुलं शाळेत गेल्यावर काही काम नव्हतं, तर मग मी स्वतःच बोलायची. मी असंच चालू करायची. आणि मला पहिल्यानं व्हॉइस रेकॉर्डिंग पण येत नव्हती. व्हॉइस रेकॉर्डिंग मी हळूहळू शिकले. माझ्या मुलाने शिकला. नंतर मग तोच एडिटिंग करायचा. शक्यतो 2 महिने केले असेल त्याने एडिटिंग. नंतर मग मीच केले. म्हटलं आता तुला पण होमवर्क असते, आणि तुला पण होमवर्क असल्याच्या नंतर माझा व्हिडिओ, तुला होमवर्क बंद करून माझा व्हिडिओ एडिटिंग करावा लागतो. आणि त्याच्यामुळं मग मी बोलले, तू शिकलाय ना, तू मला शिकव कसं करायचं. तर त्यानेच मला शिकवलं. आम्ही काय मास्टर ॲपमध्ये सुरुवातीला मी एडिटिंग करायची. आणि एडिटिंग झाल्याच्या नंतर तो शिकल्याच्या नंतर मग त्याने मला शिकवलं. आणि आम्ही असं काही शिकलो. आणि कोणाचा सपोर्ट पाहिजे पाठीमागं, कोणी शिकवणारं पाहिजे, माहिती पाहिजे. आणि ते माझे मुलं म्हणजे गेमचे त्याचे व्हिडिओ बघायचे यूट्यूबवरती. तर मग त्याची अर्निंग सांगायची. असं आहे, मला पण विश्वास बसत नव्हता आपण यूट्यूबवर कमाई करू शकतो म्हणून. आणि मी बोलले हे फ्रॉडच आहे, हे लोक काही पण सांगतात. पण मला ते बोलला, खरंच ना मम्मी असं आहे, तू करून बघ, तुझ्यामध्ये जे टॅलेंट आहे ते तू करू शकते. मला हे माहीत नव्हतं. मला वाटलं हे असंच मजाक करतो माझा मुलगा. पण म्हटलं आता काहीतरी असं. मग मी यूट्यूबवर सर्च केलं आणि बघितलं. म्हणलं खरंच हे खरं बोलते माझा मुलगा. मग म्हटलं मी ठरवलं, मी ब्लाऊज पण शिवते. पण एवढं मशनीवर बसत नाही मी जास्त. माझे कोणी आलं तर शिवते, आणि माझे शिवते, ब्लाऊज शिवते. परत फॉल बिडिंग करते. बिडिंगची मशीन नाही, फॉल लावते. आणि ड्रेस वगैरे हे आले मॅक्शा वगैरे ते फिटिंग करते मी. तर म्हणलं आपली एवढी मशीन काही चालत नाही, मग आपण काय करू, जेवणाचेच व्हिडिओ बनवूया. आणि जेवणाची व्हिडिओ म्हणलं तर प्रत्येकाचं जेवण बनवायची पद्धत वेगवेगळी आहे. तुमच्याकडचं वेगळं, आमच्याकडचं वेगळं, महाराष्ट्राच्या बाहेरचं, सगळ्यांचे वेगवेगळे पद्धती आहे जेवण बनवायची. म्हटलं आपलं रोज डेली जे बनवतो आपण तेच टाकणार यूट्यूबवरती. तर मग मी ठरवलं, जे डेली माझं घरामध्ये बनतंय मी तेच यूट्यूबवर टाकत गेले. आणि तुम्हाला जे येत आहे ना तेच तुम्ही टाकत जा. जे आपलं टॅलेंट आहे ते. मी कधी ब्लाऊजचं पण टाकते आता, आणि रेसिपीच्या पण टाकते. जे मला जसं जमन तसं मी टाकते. आणि भरपूर असं शिकले मी. सुरुवातीला मला पण काही येत नव्हतं.
तर मग असं काही झालं माझ्यासोबत. मग मी ठरवलं चॅनल खोलायचं, पण चॅनलचं काय नाव टाकायचं मग ते पण माझ्या मुलानंच ठरवलं. मला काहीच येत नव्हतं. मग आम्ही रेसिपीचं करणार होतो, रेसिपीचंच टाकलं. म्हटलं रेसिपी कधी बनवतो कधी नाही बनवत, कंटाळा येतो. मग आपण परत मी चॅनलचं नाव बदललं, परत दुसरं टाकलं आणि असं काही झालं माझं. आणि आता माझं चॅनल चांगलं चालू आहे. तुमचा सपोर्ट असल्या तर माझं चॅनल चांगलंच चालणार. असाच माझ्यावर सपोर्ट असू द्या. आणि तुम्हाला जर गृहिणीला जर चॅनल चालू करायचं असेल तर तुम्ही करू शकता. घरच्यांचा सपोर्ट पाहिजे. मला माझ्या मिस्टरांचा पूर्ण असा सपोर्ट आहे. माझे मिस्टर मला बोलले तुला जिथं तू कमी पडते मी तिथं उभं राहतो तुझ्या पाठीशी, तू कर, तुला जी आवड आहे ना ते तू कर. आणि मला आहे ना, मला अशी आवड होती की आपण काहीतरी करावं, पण काय हे एवढं लक्षात येत नव्हतं. आणि नक्की मी म्हटलं हेच विचाराने मी समोर चालले. आणि तुमचा असा सपोर्ट राहू द्या. तुमच्या सपोर्टनं मी आणखीन समोर जाईल. आणि तुम्हाला जर चॅनल चालू करायचं असेल गृहिणीला, आता साधा असा मोबाईल तर प्रत्येकाकडे आहे. मी मोबाईलवरच माझे व्हिडिओ शूट करते. प्रत्येकाकडे मोबाईल आहे, तुम्ही काढू शकता. आणि जेवणाचा जर व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करायचा मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. मी कसे जेवणाचे व्हिडिओ करते कसे नाही ते सगळं मी डिटेल तुमच्याबरोबर टाकते. मी नेक्स्ट व्हिडिओ तोच टाकणार आहे मी तुमच्यासाठी. म्हटलं चला आपल्या काहीतरी गृहिणीसाठी आपण काहीतरी करावं, ते नक्की मी तुमच्यासाठी करणार आहे. आणि कसं शूट करायची कसं काय करायचं मी हे टाकणारच आहे. आणि तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्रायबर करून जा, सबस्क्रायबर करायला विसरू नका. आणि असाच सपोर्ट राहू द्या. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.